वेंगुर्ले येथील मधुसूदन कालेलकर सभागृहात शासनातर्फे 63वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा आयोजित केली आहे। या स्पर्धेचं उद्घाटन जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलनानं झालं। यावेळी व्यासपीठावर स्पर्धेचे परीक्षक चंद्रकांत अत्रे, मंजुषा जोशी, विजय रावळ, माझा वेंगुर्ला अध्यक्ष जनार्दन शेटे, लेखक जयवंत दळवींचे पुतणे सचिन दळवी, गोवा येथील अरुणा विष्णू वाघ, बाबा वर्दम थिएटरचे चंदू शिरसाट, वेंगुर्ले नगर परिषदेचे मुख्याधिकारी परितोष कंकाळ, तहसीलदार ओंकार उतारी, माजी नगराध्यक्ष राजन गिरप, शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, पत्रकार शेखर सामंत आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना जिल्हाधिकारी अनिल पाटील काय म्हणाले पाहूया। मगाशी सांगितलं की प्रेक्षक आपल्याकडे 100% आपल्याकडे तिकीट विक्री झालेली आहे आणि संपूर्ण खेळ सगळे 8 दिवसाचे सगळे फुल पॅक झालेले आहेत। खरं तर आजच्या जमान्यामध्ये यांच्याकडे मोबाईलच्या जमान्यामध्ये आपल्या हातात सगळं मनोरंजन आलेलं असताना सुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण सगळ्यांनी त्याला इथे येऊन दाद देता आहे ही चांगली गोष्ट आहे। आणि हाच टेम्पो जर कायम राहिला तर मला वाटतं की वेंगुर्ल्याला जो काय एक केंद्र मिळालेलं आहे नाट्य परिषदेच्या संदर्भात अनुषंगाने ते इथे कायम राहील अशी व्यवस्था आपण करता येईल। सरकारला आपण तसं निवेदन पाठवता येईल आमच्याकडून आणि ते केंद्र कायम इथे राहील अशी आपण व्यवस्था करूया। खरं तर फिजिकल जे नाट्यानुभव जो आहे हा म्हणजे असंच खरं तर बघणं आवश्यक आहे। फिजिकल म्हणजे तुमचा जो रिस्पॉन्स जो आहे प्रेक्षकांचा आणि कलाकारांना मिळणारा रिस्पॉन्स जो आहे तो त्याच्यामुळे त्याला द्विगुणित होतो, काम करण्याला त्यांना खूप आनंद मिळतो। मोबाईलमध्ये आपल्याला स्वतःला एकट्याला आनंद मिळतो असतात पण वी कॅनॉट रिॲक्ट, आपल्याला आपले रिॲक्शन आपल्याला कोणाला दाखवता येत नाहीत किंवा ज्या राग लोभ आनंद जो काही आपल्याला तो एक्सप्रेस करता येत नाही मोबाईल पाहताना, इथं आपल्याला तसं करता येईल। आणि मला वाटतं हा आनंद जो आहे हा फार महत्त्वाचा आहे आणि फिजिकली येऊन बसून आपण सगळे आनंद घेतात हे फार चांगली गोष्ट आहे। मला वाटतं की पुढे 8 दिवस आपण हा आनंद असाच कायम घ्या आणि यापुढेही आपला सांस्कृतिक कार्य जे आपलं आहे जिल्ह्याचं किंवा जिल्ह्याचा जो सांस्कृतिक ठेवा जो आहे तो आपण जतन करून ठेवाल आणि यापुढेही त्याला अशीच भरभरून दाद द्याल अशी अपेक्षा करतो। धन्यवाद।